अजून एक गोष्ट मला तुमच्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्स आम्ही बघितल्यात आणि अख्ख्या महाराष्ट्राने बघितल्या. म्हणजे खरं तर आश्चर्य ह्याचं वाटलं की पहिल्या दिवशी शरद पवारांनी म्हणजे खरं कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पवार साहेबांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे, पण तरी ही घटना घडल्यानंतर पवार साहेबांनी पहिलं स्टेटमेंट दिलं होतं की ह्याच्यावरती कुठल्याही पद्धतीने संशय उपस्थित केला जाऊ नये आणि त्याच्यानंतर तुम्ही खरं तर प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सुरुवात केल्यानंतर ही चर्चा सुरू झाली. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही जी क्रोनॉलॉजी सांगताय त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा मिस होतोय त्याच्यामध्ये, की अजित पवारांच्या निधनाच्या अवघ्या 2 दिवसामध्ये सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यावरनं म्हणजे तुम्ही बाकी क्रोनॉलॉजी सांगताय पण त्यांच्या जागेवरती सुनेत्रा पवार जाऊन बसल्या, ही क्रोनॉलॉजी मिस होतीये त्याच्यामध्ये. ती कशी काय गेली? तुम्हाला त्याचं नाही आश्चर्य वाटलं की इतक्या पटकन या गोष्टी झाल्या? आश्चर्य वाटलं का नाही? नाराजगी होती का आमच्यात? तर 100% होती परिवार म्हणून, की हे नाही करायला पाहिजे, नव्हतं करायला पाहिजे. पण ते काकींनाही करायचं होतं का तर नव्हतं करायचं. पण कसं असतं की काही त्यांच्या मनाविरुद्ध त्यांनी शपथ घेतली. हो, भीती अशी दाखवण्यात आली जी सातत्याने बोलून दाखवली जाते, जे साहेबांच्या मनात सुद्धा नव्हतं, ताईंच्या मनात नव्हतं, आमच्याही मनात त्या ठिकाणी नव्हतं, की उद्या जाऊन जर पवार साहेबांच्या हातामध्ये हा पक्ष आला तर मग तिथं या दोघांना तर बाहेरच काढलं जाईल. म्हणजे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ते तर आहेतच, पण मग काकींना सुद्धा तिथं न्याय मिळणार नाही अशी एक भीती कदाचित ही त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी तिथं टाकली असावी. आणि दुसरं, काकी ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे व्यक्तिमत्व आहे, राजकीय क्षेत्रामध्ये त्या नवीन आहेत. दादांच्या अवतीभोवती असणारे जे मोठे नेते आहेत ते सगळेच बसून काकी महिला म्हणून आणि राजकारणात नवीन व्यक्ती म्हणून आणि असे 10-20 लोक जर एकत्रित त्यांना सांगत असतील नाही करावंच लागतं, नाही तर अडचण येईल, हे होईल ते होईल, मग कुठंतरी आपण सबमिसिव्ह होतो. आणि त्यावेळेस दुःखात असल्यामुळे आपलं डोकंच चालत नसतं आणि महिला असल्यामुळे त्या थोड्या भावनिक असतात, त्या भावनिक होऊन मग त्या 4थ्या दिवशी त्यांनी शपथविधी त्या ठिकाणी केली असावी. असं पण चाललं होतं की कदाचित पवार साहेब एक परिवाराची बैठक घेणार आहेत त्या म्हणजे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल अशी पण एक चर्चा होती. ती बैठक व्हायच्या आधीच सुनेत्रा पवारांची शपथ झाली उपमुख्यमंत्री म्हणून. आणि या सगळ्या प्रकारामध्ये अजित पवारांची आई जी ज्या काठेवाडीला राहतात त्या शपथविधीला गेल्या नाहीत आणि परिवाराची नंतर बैठकही त्यामध्ये झाली नाही. तर हा सगळा काय प्रकार होता? म्हणजे सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी परिवारामध्ये चर्चाच केली नाही या पद्धतीने, कुठल्याही पद्धतीने, की असं आम्हाला प्रेशर आणलं जात आहे किंवा जे तुम्हाला वाटतंय की कदाचित प्रेशर आणलं असावं, अशी कुठलीच चर्चा त्यांनी केली नाही. पूर्णपणे कट ऑफ पवार परिवाराबरोबर ते होते आणि त्याच्यामुळे त्यांची अशी शपथ झाली असं झालं. ते आता सुरुवातीला आम्हाला असं वाटत होतं की 13 तारखेला 13वा त्या ठिकाणी होईल, सहसा 3 तारखेला पण आपण करू शकतो. पण अचानक 3ऱ्या दिवशी तो विधी त्या ठिकाणी झाला आणि पवारसाहेब अजितदादांचा विषय असल्यामुळे, दादांचा मृत्यू झाल्यामुळे बऱ्यापैकी भावनिक त्या ठिकाणी झाले होते, मानसिक दृष्टिकोनातून ते खचले होते. आणि मग माझा अंदाज आहे की दुपारचं जेवण झालं होतं, आम्ही कनेरीला होतो. हे 3ऱ्या दिवशी म्हणतात. 3ऱ्या दिवशी जेव्हा 4थ्या दिवशी शपथ झाली, 3ऱ्या दिवशी जेव्हा आम्ही गौपूजा असते, गायची पूजा असते, ती पूजा त्या ठिकाणी केली आणि मग थोडासा अंदाज आम्हाला आला की मुंबईला जायचं दिसतंय. आम्हाला खूप काही कळलं नाही, विचारलं तरी असं स्पष्टपणे काही गोष्टी सांगितल्या गेल्या नाही. आणि मग ती पूजा झाल्यानंतर मग कोणाला विचारलं नाही, काही लोकांना परिवारातल्या. आणि मग आम्ही साहेबांना भेटायला गेलो, पण साहेब झोपले होते, विश्रांती घेत होते. 2-5च्या दरम्यान मग टीव्हीवर यायला सुरुवात झालं की आता त्या गाडीत बसणार आहेत, आता त्या निघणार आहेत. आणि मग याच्यात कुठंच साहेबांबरोबर चर्चा तिथं झाली नव्हती, नाही तर आम्हालाही त्याचा त्या ठिकाणी कुठेही अंदाज नव्हता. कदाचित तो त्यांनाही नसावा. अचानकपणे काही लोकांच्या प्रेशरमुळे त्यांनी 2ऱ्या दिवशी निर्णय घेऊन 3ऱ्या दिवशी सगळी पूजा करून 4थ्या दिवशी शपथविधी घेतली असावी. म्हणजे आम्ही सगळे या विषयाच्या बाबतीत अंधारात होतो. त्या दिवशी पार्थ पवार आले होते साहेबांना भेटायला, तुम्ही पण मला वाटतं होतात तिथे. ते कशासाठी आले होते? म्हणजे त्या एका बाजूला शपथ सुरू होती आणि दुसऱ्या बाजूला पार्थ पवार साहेबांकडे आलेले होते आणि त्यांना भेटले होते वगैरे, काय होतं? राजकीय चर्चा करण्यासाठी तिथं आले नव्हते. पण मग होताना कदाचित नाही, तिथं मी होतोच, चर्चा नक्कीच झाली.
की काही काळ हा विषय पुढे ढकलू शकलो असतो, पण काही कारणांमुळे ते करावं लागलं असं त्याचं तिथं त्या ठिकाणी मत आलं. पण मग आम्ही खूप असं राजकीय चर्चा तिथं काही केली नाही. 13 दिवस होऊ द्या, मग आपण त्या बाबतीत त्या ठिकाणी बघू. पण काकींनाही ते आवडलं नाही. स्वतः शपथ की तुम्ही त्यांचं बॉडी लँग्वेज बघा, प्रेशरमुळे त्यांनी ती घेतली असावी. आता प्रेशर कोणाचं हे काय वेगळं मी तुम्हाला सांगणार नाही. आणि दुसरं लोकांनाही आवडलं नाही आणि परिवारातल्या लोकांनाही ते काय खूप आवडलेलं नव्हतं. तुमचं काही बोलणं झालं सुनेत्रा पवारांशी या गोष्टीवरती, म्हणजे तुम्ही जेव्हा भेटलात त्यांना या की तुम्हाला शपथच्या बाबतीमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये काही तुमचं बोलणं झालंय त्यांच्याशी? नाही, ह्या विषयाच्या बाबतीत